संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली। महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान दिले नाही, याबाबत विचारले असता उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही आणि हे पटलेलं नसताना त्याच्या डोक्यावरती निवडणुका अशा पद्धतीने लादू शकल्या जात नाहीत। ईव्हीएम वरच घेतल्या जाणार आहेत, तर मग विरोधी पक्षाची भूमिका विरोधी पक्ष केवळ विरोध करण्यासाठी नाहीये, ही जनतेची मागणी आहे। माझं काय मत आहे की आता मार्केटवाडी किंवा आणखी काही गोष्टी आहेत तिकडे त्यांचं काय मत आहे की आम्हाला बॅलेट पेपरवरती द्या ना आमच्या मत। तुम्ही तिकडे जर का वस्ती 400 असेल तर 300 पोलीस आणून उभे केले, एवढी भीती का? नाही, पण इंडिया ब्लॉक मधलेच काही नेते म्हणतात की ईव्हीएम वर असलेलं रडगाणं आता बंद करा। उमर अब्दुल्ला स्पेसिफिक असं इंडिया आघाडीमध्ये आम्ही सगळेजण काही एकमेकात विसर्जित नाही झालेलो। त्यांची मतं त्यांच्याकडे, आमची मतं आमच्याकडे। आमदारांना काही मंत्री पद देण्याचं आश्वासन जसं दिलं होतं, मला असं वाटतं मुख्यमंत्री काही लोकांना आश्वासन दिलं होतं। ऐका एक मिनिट, आता माझ्या बाजूला इकडे अनिल परब आणि संजय पोतनीस आहे, हे दरवर्षी सुप्रीमो चषक घेतात, तो फिरता चषक असतो। तसा मंत्रिमंडळातला फिरता चषक मी पहिल्यांदा बघतोय आणि मला अशी अपेक्षा आहे की मंत्रिपद जशी तुम्ही फिरवणार तशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद पण फिरवणार आहात का? नुसते नेते मात्र फिक्स आणि त्यांचे सहकारी ज्यांच्या जोरावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले ते कायम, आणि ज्यांच्या जोरावर झाले ते ज्यांच्या जोरावर झाले ते फिरते आणि जे झाले ते कायम। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा 2.5 वर्षांनी बदलणार का स्वतःचे नेते स्वतःच्या खुर्च्या बळकट करून त्यांच्या सहकार्याने खेळवणार आहेत, हे एकदा कळलं पाहिजे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत, अजूनही समोर येताना त्यांची सवय जुनी आहे। पुन्हा आता जर पहाटे बघा कुठे तुम्ही दादरच्या हनुमान मंदिराचा विषय घेतला, तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करता आहात, तर त्यावर उपमुख्यमंत्री शिंदेचं म्हणणं होतं की हे काही टी शर्ट घालण्यासारखं आहे का? ते जाऊ दे, ते घालतात ते पुरेसे आहे। मुळामध्ये ती सेना मी मानायलाच तयार नाही। ती शिवसेना एसनशी आहे, त्याच्यामुळे तो गट मी मानायला तयार नाही। एसनशीला मी मानतच नाही। त्यांचा एसनशी जो गट आहे तो गट मी मानत, त्यांच्या पुरता मर्यादा आहे, ती शिवसेना नाहीये, तो एसनशी आहे। चुनाव जो कमिश्नर है उनका भी चुनाव जो होना चाहिए, क्यों नहीं होना चाहिए? वन नेशन को लेकर आपकी क्या मेरा कहना यही है कि वन नेशन वन इलेक्शन तो बाद में आएगी बात, लेकिन चुनाव आयुक्त का भी चुनाव होना चाहिए। क्यों नहीं होना चाहिए? अगर राष्ट्रपति जी का चुनाव होता है तो चुनाव आयुक्त का चुनाव क्यों नहीं होता है? तो वहां भी चुनाव होना चाहिए। ऐसे मेरी मर्जी जो भी कोई है उसको मैं वहां बिठा दूंगा, नहीं चलेगी ऐसी बात। तो उनका भी चुनाव होना ही चाहिए और फिर बाद में वन नेशन वन इलेक्शन। जब तक जो लोगों के मन में आशंका है ईवीएम के बारे में दूर करो, होने दो ना, एक बार बैलेट पेपर पे वोटिंग होने दो। अगर यही बहुमत उनको मिलता है फिर कोई किसी को कुछ कहने की आवश्यकता नहीं है। खळखळ बघायला मिळते आहे। ममता बॅनर्जींनी इच्छा व्यक्त केली की त्यांना नाही, पण जेवढं मंत्रिमंडळावरून इकडे खळखळ आहे तेवढी अजिबात इंडिया आघाडीवरच्या नेतृत्वात खळखळ नाहीये। महायुतीने घटक पक्षांचा वापर करून घेतला आहे, मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुठेही घटक पक्षातला नेता किंवा आमदार दिसत नाही स्वतः। नाही, काय एक लक्षात घ्या की नागपूर ही संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध आहे। आता ती सगळी होर्डिंग नगरी झालेली आहे आणि या होर्डिंग नगरीमध्ये कोण विजयाचे शिल्पकार आहेत, कोण कर्णधार आहेत, कोण आणखीन काय आहेत, नेमकं लोकांना कळतच नाही। आपला भाऊ कोण, दादा कोण। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।